सॉरी बोल, माफी माग, माफी माग आणि परत आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलले की बापानं बोलो भांडले नाही त्याच्या बापा गप्पा करतीस तू त्या दिवशी का तुझा फोन बोलत होता का रेसिडेंट आहे तर तुम्ही टेनंटला हॅरेस करायचं असं हॅरेस नाही किया है. अरे किती कंप्लेंट आहे आणि रेकॉर्डिंग पण नाही आमच्या यांच्या व्हॉइस रेकॉर्डिंग पण नाही किती धमकी देतात लोकांना ॲम्ब्युलन्स मध्ये तर पाणी बोलते बाहेरून घ्या बाहेरून पाणी पाणी आलो कशासाठी की जेव्हा यांना बोलणं वाढलं मराठी माणसांचं तकलीफ काय आहे तुम्हाला त्रास नाही बाजू में कुछ नहीं है बाकी सब सपोर्ट आप ही सपोर्ट करने वाले अकेले मैं इधर रेसिडेंट हूँ, सपोर्ट का बात बाकी के लोग सेक्रेटरी रेसिडेंट से नाही ना, कमिटीला नाही ना, कमिटीला पण आहे काय कमिटीला तू बाजूला तुझा काय संबंध नाही तुझा तू बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये नाही आहे ना तुझ्याशी बोलत नाही आहे ना बाय नॉर्म सुद्धा सेक्रेटरीची कंप्लेंट आला का नाही विचारायला आम्ही विचारायला आलेलो तू मध्ये पडू नका त्या दिवशी एवढी भांडण लागली ए भाई साइड ला हो तू साइड ला भाई नाहीतरी बारून आणून पी अरे त्याला आयसीयू ला ऍडमिट केला मी आणि ह्याच्या बापाला आयसीयू ला येऊन बसलेली इथे तू काय वाटतं तुला त्या दिवशी ही बाई त्या माणसाला एवढी बोलली तर हार्ट अटॅक आला तेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल लोक कुठे होता रे तुम्ही कामाला मग संध्याकाळी तुम्ही कुठे होता त्याच्यानंतर तुम्ही घरी चौकशी केली का बाबा मेंबरला काय झाला चेअरमॅन लोक त्यांना काय काय बोलले हे मेंबर नाही का तुमचे मेंबर नाही भेटले का आमच्या इथे 2% अवलाद काढते का म्हणते 2% नाही यांना म्हणा तुम्ही सरळ मराठी कुणाला आम्हीच ऍडमिट केलंय परत बाईक मध्ये आल्या कसं पण तू काय महिनाभर तिथं पडून राहतोस का अरे कोण घ्यायला चालत येईल ना तर कसं पण येईल बाईक मध्ये आला कसं पण येईल ना तो रिक्षाने येईल चालत येईल ह्या लोकांना तुम्ही आता मराठी माणसाची माफी मागायला आम्ही आलोय आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे सॉरी बोल, माफी माग माफी माग आणि परत आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलले की बापानं बोलो भांडले नाही त्याच्या बापानं बोलो तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून माफी माग आम्ही ऐकायला आला नाही आम्हाला ऐकायला आला नाही ऐकायला आला नाही आम्हाला ऐकायला आला नाही मला वडिलांची पहिली माफी मागणार या त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे माझ्या वडिलांना खूप ऍडमिट किया उनको पानी पीने दिया पडली ताई मला चक्कर येऊन पडली बोलले ना सॉरी बोलले सॉरी बोलले की झालं हे कागदपत्र मी सांगितलं सॉरी बोला असं सॉरी बोलले की झालं आपको किसी ने वकालत नहीं दी है मेंबर हो ना मेंबर की कर रहे हो आप बीच में मत बोलो मैं क्या बोल रहा हूँ बीच में मत बोलो आप क्या बोलो आपको तकलीफ नहीं हमारा आपको तकलीफ नहीं आपका हमको तकलीफ नहीं आप बीच में मत बोलो
आप काम हमसे कुछ लेना देना नहीं है. आप मत नीचे मत बोलो. तिला आपण बोलायला वकालत मत करो किसी की. तुम्ही मध्ये शांत बोलू रहो. नका आणि तुम्ही मध्ये बोलू नका. तुमच्या बाजूला बाजूला चलो बाजू में जाओ. इधर मत बाजू में इधर मत. तुमच्या ओनर्सला जर काही झालं कॉल केला ऐक तुमच्या ओनर्सला जर कॉल केला हिनी परत तर मग आपण ओनरला कॉल करून सांगता ना खाली करा सांगा 2 दिवसात. तिला बोल हिने तर त्रास दिला ना आम्ही हिचा त्रास दिला ओनरला कॉल करून टेनंटला काहीतरी केलं मला तुम्ही सोडवायला निघणार नाही आम्ही आहोत तुम्ही बिंदास बोलते नाही तुडवणार आहे अशी तुडवणार आहे ना आणि हिचा पगार तुझा साधन नाही त्याला पगार द्यायला ते माहिती आम्ही बोलतो की तुझा पगार आहे का काय आहे काय वेगळं काय आहे त्यांचं काय वेगळं काय आहे पगाराचं काय या काहीच्या पगाराचं तुम्ही कोणाच्या घरी काम करत होते कुठे काम करत होते तुम्ही सांगितलं देऊ नका पगार तिला ते कसं देईल कसं साजन का माझं ना त्याला चांगलीच गोळी मी तुपात साजन त्याला नाही तिला ना ती सोडायची मॅडम ती अशी माफी मागायला पाहिजे आणि परत कोणाला त्रास देणार नाही सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला मॅडम लक्षात ठेवा आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे शेवटचा आम्ही पर्याय इथंच राहते माझ्या मिस्टर एवढा डेअरिंग तू पहिली माझ्या वडिलांची माफी मागितली त्याशिवाय माफ नाही करणार एवढं लक्षात ठेवते. वडील खाली सुद्धा येऊ शकत नाही तुमच्यामुळे झाले. त्या दिवशी ओरडून बोलत होती ना खाली करून बोला बोलत होती ना आवाज खाली करून बोला म्हणून माझ्या वडिलांचे स्टँड आहे बोलत होती तरी विश्वास नाही ठेवला. तरी पण अवकात महाराष्ट्रामध्ये तू काय करतो माझ्या नियमनाखाली म्हणजे साजन नाही सांगितलंय पगार देऊ नको. ऑफिस मध्ये काम करतो तुझ्या लाज वाटत नाही असं लोकांना त्रास द्यायला आम्ही सगळे रिकाम टेकडे आहे. दुसऱ्याची इज्जत नाही ना काढायची मराठी माणसाची इज्जत काढताना मग इथं राहायचंच नाही ना मग हेतून पुढे कुणाला त्रास झाला ना मग बसते हो रेखा ताई तुम्ही सांत्वन करायला बाई आता अशी बाई सांत्वन करायला माफीचा व्हिडिओ घ्या. मराठी भाषेची आम्ही काय हीच निष्पत्तीला शहरामुळे नाशिकीला त्या नाशिकी मोठा बाजू घेऊन आलाय तो अर्धी गावाची माहिती आहे दे खाली मावशी ए मावशी वाजव गप्पा करतीस तू त्या दिवशी का तुझा फोन बोलत होता का अगं जा न्यायची हा मला पकडला तुझा का भूत बोलत होता का माझा भाऊ गेला असता तर तू काय केलं असतं तुझं काय घेतलं असतं का माझ्या भावाला तर काय झालं असतं तर माझ्या भावाला काय झालं असतं तू सगळे म्हणून टॉर्चर करते माझ्या भावाला तर त्या दिवशी काय झालं. नमस्कार, मी अदिती सोनार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड. तुम्ही मागे बघू शकता हिरानंदानी पनवेल आम्ही आलोय. मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार येत होती. एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार. 3 दिवसापूर्वी त्या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही
या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या, पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथंच काढू शकतो, इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो. त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमधनं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पण मारू. जय हिंद, जय महाराष्ट्र.